राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। उद्योजक सुभाष भोपी यांच्याकडून सायकल वाटप। पनवेल तालुक्यातील धुंद्रे गावाचे सरपंच उद्योजक सुभाष भोपी यांनी आपल्या 57व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्था रिटघर येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना 57 सायकलींचे वाटप करण्यात आले। तालुक्यातील रिटघर येथे रयत शिक्षण संस्थेत शिकत असणाऱ्या व लांब पल्ल्याहून शिक्षण घेत असलेल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना धुंद्रे गावचे सरपंच व उद्योजक सुभाष भोपी यांनी आपल्या 57व्या वाढदिवसानिमित्त 57 सायकली वाटप करण्याचा संकल्प सोडला होता। तो आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाला शिवसेना रायगड जिल्हा अध्यक्ष रामदास शेवाळे, शिवसेना तालुका अध्यक्ष रुपेश ठोंबरे, उद्योजक सुभाष भोपी, माजी सरपंच भारत भोपी, विश्वास पाटील, संघटक दिनेश मांडवकर, विद्याधर चोरगे, जावेद फारुकी, विकास महाडिक, राजू मुंबईकर, साईनाथ भोपी, गोपीनाथ भोपी तसेच धुंद्रे गावचे आजी माजी सदस्य व सरपंच उपस्थित होते। सर तुम्ही हाताने करू तुम्ही हाताने काळांची पटसंख्या कमी होती असं जर विधानसभेमध्ये आज चर्चा सुरू आहे, सुरू आहे। त्यामुळे सगळे आमदार ही पटसंख्या वाढावी म्हणून प्रयत्न करायला सांगतायत। म्हणजे पटसंख्या सर कमी झाली त्यावेळेस म्हणून परवा शिक्षकांना सस्पेंड करून टाकलं शिक्षण मंत्र्यांनी, आणि तो परवा विधान परिषदेमध्ये विषय आला होता की पटसंख्या कमी झाली त्याला जबाबदार शिक्षकांना धरलं गेलं आणि ती शिक्षकांवर कारवाई झाली। आणि ज्यावेळी उपाययोजना केली त्यावेळी त्या शाळेची पटसंख्या परत वाढली 26ने। त्यामुळे शिक्षक काय करू शकतात हे आपण पाहिलेलं आहे आणि शिक्षकांच्याच हातात आहे की आजूबाजूच्या गावातले विद्यार्थी शाळांमध्ये येतील, शिकतील, मोठे होतील। यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे। आमचे मित्र सुभाष भोपी सातत्याने शाळेच्या बाबतीत दानशूर तर आहेतच, परंतु अनेक गोष्टीत प्रयत्नशील आहेत। म्हणजे ज्यावेळी 23 वर्षापूर्वी 24 वर्षापूर्वी आमच्या दोघांची ओळख झाली तर त्या ओळखीच्या दुसऱ्या भेटीतच त्यांनी शाळेसाठी काय करावं हा पहिला प्रश्न विचारला होता। आणि मग माझ्या एक बांधकाम क्षेत्रातली मोठी कंपनी जी पीजी शिर्के म्हणून ओळखली जाते त्यांच्या माध्यमातून या शाळेसाठी त्यावेळी 24 वर्षापूर्वी आम्ही काही मदत करू शकलो आणि त्याचा आज आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय। कारण या शाळेत 700 विद्यार्थी आज इथे शिक्षण घेत आहेत आणि विशेष म्हणजे 10वीचा रिझल्ट 96% पर्यंत पोहोचलेला आहे। 11वी 12वीचा रिझल्टही चांगला आहे। चांगले विद्यार्थी घडावे यासाठी इथले मुख्याध्यापक कारंडे सरांचं विशेष मी कौतुक करेन आणि सर्व शिक्षक यासाठी प्रयत्न करतायत, म्हणूनच या शाळेचे निकाल चांगले लागत आहेत। मला एक आज थोडंसं दुःख म्हणा आपण तसं वाटतं, याचं कारण की आजही मुलांना 4-4, 5-5 किलोमीटर अंतर कापून चालत यावं लागतं। त्यासाठी अक्षरशः मुंबई इथून 40 ते 45 किलोमीटरवर असेल, पण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आजूबाजूच्या अनेक शाळांमध्ये आजही मुलांना चालत शाळेत यावं लागतं। ते काय वाईट नाहीये, आम्ही पण कधी काही अशाच पद्धतीने 5-5, 6-6 किलोमीटरचं अंतर कापून या शाळांमध्ये गेलेलो आहोत। म्हणजे पण आता वेळ वाचावी, लवकर जावं यासाठी आपल्या एसटी वेळेला भांडणामध्ये टांगड्या तुटल्या त्यावेळेला आपण 12,000 रुपये गोळा केले कशासाठी पोलिसांना दिले। तर पोलिसांना ते 12,000 रुपये द्यायचे आणि आपण भांडण करा। आमचे विष्णू माहिती आहेत बरेचसे लोक आहेत त्यावेळेला आपण फक्त
फक्त एकच केला, बापूने काय सांगितलं, जर तुम्ही भांडण करा तर मी आत्महत्या करेन, तुम्ही भांडण नका करू, तुम्ही शाळा उभी करा. त्यामुळं आपण शाळा केली आणि तेच रक्त आमच्या अंगात असून आमच्या शरीरात जोपर्यंत काय आहे तोपर्यंत शाळेच्या मुलांसाठी आम्ही करीत राहू. 70 सायकली हा काय मोठा केला म्हणण्यात आलं, 70 अजून 700 सुद्धा द्यायचा टाइम आला तरी पण आपण करू. आणि पुढल्या वर्षी पुढल्या वाढदिवसाला किंवा आता खासदार साहेबांशी आमची शेवाळे साहेबांजवळ चर्चा झाली, ते सांगते आपण 100 करू, 100 नाही केल्या तरी पण त्या वाढदिवसाला जेणेकरून जास्तीत जास्त पुढच्या वाढदिवसाला कशा सायकली मिळतील हे बंदोबस्त आपण करू. आणि अशी देणारी मंडळी बरीचशी आहेत. आता राजू मुंबईकर आहेत, ते जवळजवळ 8-10 वाड्या ते सगळं म्हणजे त्यांना पाहतात. आता शेवाळे साहेब आहेत, पूर्ण तालुक्यावर फिरतात, तालुक्यावर पाहतात, तालुक्याच्या कुणाचीही अडचण असेल तर ते दूर करतात. आज आपली सुद्धा कुठलीही अडचण असेल तर शेवाळे साहेबांना सांगला तर 2 मिनिटं. आता एक साधा उदाहरण त्याला, आपल्याला भौतिक सुविधेसाठी आपल्याला हॉस्पिटल लागतं, आपलं हॉस्पिटल निघाला नाही, पण शेवाळे साहेबांनी कलेक्टरशी बोलून हे करून त्याची ऑर्डर सुद्धा आणली. फक्त आता टेंडरवर आज करोड रुपये एवढ्या वर्षी निर्गला भेटत नव्हते, पण शेवाळे साहेबांच्या, बारणे साहेबांच्या पुण्याईनं ते आज आपल्या निर्गला हॉस्पिटल थोड्याच दिवसात हे काम चालू होईल. फक्त आता हे झालेलं आहे, फक्त वर्क ऑर्डर करून टेंडर करायचं आहे. टेंडर झाला का विषय संपला. म्हणजे जी तांत्रिक जी अडचण होती ती अडचण साहेब दूर झालेली आहे. परंतु हे सगळं दूर करत असताना ते का करतात शेवाळे साहेब, ते पण कुठलं तरी आपले ऋणी आहेत आणि त्यांना समाजात काम करण्याची हिंमत. आज बरेचसे लोक आहेत येणार होते, काही आले नाही, पण शेवाळे साहेबांनी कालच सुद्धा सांगितलं मी येणार आणि बरोबर 1-3 मिनिटं लेट असताना ते पोहोचले. हीच नेत्याची, कार्यकर्त्याची जाणीव असते. आणि अशाच माणसांची पाठ जर आमच्या पाटणावर जर हात असेल तर आम्ही 4 पावलं उड्या मारू. कारण कार्यकर्ता कधी मोठा होतं, वरती कोणाला तरी आशीर्वाद पाहिजे. तसाच शेवाळे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि शेवाळे साहेब करतात. आणि आता आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर आपलं हॉस्पिटल झालं, तिथं धरण, आपल्याला धरण नव्हता. आचारसंहितेमध्ये बारणे साहेबांच्या कोट्यातून आपण धरण बांधला. त्याचा 3 गावांना, दुधरा, दुधरेपाडा, रेडकर यांना फायदा झाला. दुसरा, दुधरेपाड्यावर अंगणवाडी सुद्धा काम पूर्ण झाला. शिवनसाईच्या अंगणवाडीचं काम चालू झालं. फक्त बारणे साहेबांना आम्ही नारण फोरला आणले, बाकी काय आणले नाही. म्हणजे अशी एक काम करण्याची धमक ही यांच्या मंडळीच्यात आहे. आणि बारणे साहेबांना एवढंच विनंती आहे का जास्तीत जास्त आम्हाला कसा लक्ष द्यावा, खासदार साहेब करतीलच. ही शेवाळे साहेब, ही जी संकल्पना तुम्ही जी सांगितली मगाशी ती एकदम उत्तम आहे. आणि आता मुलींना दिल्या, पुढच्या वर्षी आपण मुलांना देऊ. कारण मुलांनी काही कुठलं पाप केलेलं नाही. काय म्हणते त्या मुलीच का, मुलींनाही मुलांना भरते. एवढं बोलतो, 2 शब्द संपवतो आणि विशेष म्हणजे सर्वांचं आल्याबद्दल, वेळ काढल्याबद्दल अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.